रिसेंटली मेजॉरिटी ऑफ मुलांचे सीडचे एक्झामचे डेट्स हे चेंज झाले आहेत आणि त्यामुळे भरपूर मुलं पॅनिक झाली होती. बट त्यासाठी सीड्सने एक आता ऑफिशियल नोटीस डिक्लेअर केली आहे. ही नोटीस 5 एप्रिलला रिलीज झाली आहे आणि ह्या नोटीसमध्ये तुमचं ओव्हरऑल एक्झामचं शेड्यूल हे स्लाइटली चेंज केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की आपली MST CETची PCM ग्रुपची एक्झाम ही 11 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत कंडक्ट होणार आहे. बट ह्या नोटीसमध्ये सीड्सनी सांगितलं आहे की ह्या टाईम पिरियडमध्ये 12 एप्रिलला कुठलीही सीडची एक्झामची शिफ्ट कंडक्ट होणार नाही आहे. कारण की 12 एप्रिलला मल्टिपल नॅशनल लेवल एक्झाम्स आहेत. तर त्यामुळे सीड्सनी ज्या पण मुलांचे एक्झाम्स 12 एप्रिलला शेड्यूल केले होते तर त्या मुलांचे एक्झाम रिशेड्यूल केले. सो आता सीड्सनी सांगितलं आहे की प्रत्येक मुलांनी सीडसेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नवीन प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ह्या नवीन हॉल तिकीटवरती जे तुमचं एक्झामिनेशन डेट आहे ही तुमची फायनल डेट असणार आहे आणि हे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड तुम्हाला 7 एप्रिलला डाउनलोड करायला मिळेल. त्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला सगळं फायनल शेड्यूल बघायला मिळेल आणि त्यामध्ये एक्झॅक्ट व्हेन्यूचा ॲड्रेससुद्धा दिलेला असेल. बाकी जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा.